मनोज जरांगे पाटील काल रात्री कोल्हापूरमध्ये दाखल झाले। थोड्याच वेळात ते करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतील। त्यानंतर ते शाहू समाधीस्थळी भेट देऊन नवीन राजवाड्यावर शाहू महाराज आणि सकल मराठा समाजासोबत जरांगेंची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषदही होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केल्यानंतर शाहू महाराजांनी कोल्हापूर गॅझेटचा विसर पडल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अन्न व औषध विभागाकडून राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कारवाया पाहून पानटपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत। गेल्या 15 दिवसांमध्ये सांगली, ईश्वरपूर, विटा, मिरज आणि कसबे डिग्रज अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। या कारवाईच्या निषेधार्थ आज सांगली जिल्ह्यातील पानपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे। तसंच अन्न औषध प्रशासनाच्या विरोधात पानपट्टीधारक भव्य मोर्चा काढणार आहेत। सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, फक्त पान दुकानांवर टार्गेट केलं जात आहे। हे अन्यायकारक आहे। या अन्यायाच्या विरोधात आज सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं मोर्चा काढला जाईल। पुणे शहरात आजपासून पाणी कपात सुरू होणार आहे। पाण्याची उपलब्धता कमी असल्यानं नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन महापालिकेनं केलंय। खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे, त्यापैकी महापालिकेसाठी 3 टीएमसी पाणी शिल्लक आहे। हा पाणीसाठा प्रत्यक्ष पाणी वाटपाच्या तुलनेत खूप कमी आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यात आजपासून पाणी कपात सुरू होईल। खडकवासला धरण साखळीत 5 टीएमसी पाणी शिल्लक असल्यामुळे पुण्यात पाणी कपात लागू करण्यात आली आहे। आजपासून एका दिवसाआड पुण्यात पाणी पुरवठा सुरू होईल। पाणी पुरवठा संदर्भातलं वेळापत्रक महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले। अनेक परिसरात पहाटे तर अनेक परिसरात रात्री पाणी पुरवठा सुरू राहील। मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर वाढत्या कचऱ्यामुळे पर्यटक आणि जॉगर्समध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। समुद्रात आणि नाल्यांमध्ये फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, ग्लास आणि थर्माकोलसह इतर कचरा भरतीच्या वेळी किनाऱ्यावर येत असल्यानं चौपाटीची अवस्था दयनीय झाली आहे। महापालिका आणि कंत्राटदाराकडून पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात। नियमित साफसफाईचे दावे होत असले तरी प्रत्यक्षात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। मागच्या कित्येक वर्षापासून इतकी क्लीन चौपाटी राहायची आणि खरंच राजकारणाबद्दल बोलायचं तर शिवसेना जेव्हा होती सत्तेत तेव्हा जर असा कचरा झाला तर सगळे ओरडून सांगायचे की भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून होत नाही। मग आता काय निसर्गाने केलेली हानी आहे का ही? म्हणून गेल्या 3-4 दिवसापूर्वी इथे अपघात झाला। ते कर्मचारी आहे तिचं त्या मशीन जो साफसफाईचं मशीन आहे त्याच्यात येऊन अपघात झाला। त्या अपघाताची चौकशी पण लवकरात लवकर करावी आणि कंत्राटदाराला काय केलं ह्या जनतेसमोर सांगावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.